हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधारे. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. या आठवड्यात एक दोन नाही तर तब्बल 5 मराठी सिनेमे आपल्या भेटीला आलेत. आपण सुरुवात करणार आहोत सिद्धार्थ जाधव आणि रवी किशन स्टारर मध्यम वर्ग या सिनेमापासून. या सिनेमाची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. एकच अट विषय कट. चौकीत नेऊन असा धुईन ना, आयुष्यभर आंघोळ करायचं विसरशील. अभिनेता रवी किशननं साकारलेल्या आदर्श वागळेची ही कहाणी आहे. अन्यायाविरुद्धचा त्याचा हा लढा यात अधोरेखित करण्यात आलाय. धाडसी, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ असा एक मिडल क्लास पत्रकार आदर्श वागळे याची बहीण एका अत्यंत श्रीमंत घरातल्या मुलाच्या प्रेमात पडते. हा मुलगा म्हणजे विजय राऊत. विजय राऊतची व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ जाधवनं यात साकारली आहे, जो पुढे जाऊन एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर बनतो. पत्रकार आदर्श वागळेच्या या लढ्यात हा इन्स्पेक्टर त्याची साथ तर देतो, पण कायद्याच्या चौकटीत राहून. खरं तर हा एक कंप्लीट कमर्शियल मसालापट असा सिनेमा आहे. जास्त बोललात ना, रोज सकाळी आठवण होईल. आदर्श वागळे ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता रवी किशनचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्याच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर यात त्यानं खूप सटल अभिनय केलाय. हा त्याचा पहिला मराठी सिनेमा असला तरी त्याच्या परफॉर्मन्स वाईज त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. डबिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी एरर्स जाणवतात, पण एका भोजपुरी अभिनेत्याचा हा पहिलाच मराठीतला प्रयत्न असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स पाहता या गोष्टी कदाचित दुर्लक्षित केल्या जातील. तुमच्या मध्यमवर्गीयांच्या तरुण पोरी श्रीमंताच्या मुलांना नादाला लावतात, नंतर पोटाशी राहून त्या याच नव्हे, पुढच्या 7 जन्मात तुमचा आणि आमचा संबंध कधी येणार नाही. त्याचा आउटगोईंग बंद करायला पाहिजे, नाही तर आमचं इनकमिंग जो कट करायचं. सिद्धार्थ जाधवनं साकारलेला इन्स्पेक्टर विजय राऊत त्याच्या नेहमीच्या जॉनरपेक्षा नक्कीच खूप वेगळा आहे. एकच अट विषय कट. चौकीत नेऊन असा धुईन ना, आयुष्यभर आंघोळ करायचं विसरशील. एका इन्स्पेक्टरच्या लुकसाठी त्यानं खरं तर खूप मेहनत घेतली आहे आणि ते प्रकर्षानं जाणवतं. त्याची ती मेहनत त्याच्या मॅचो लुकवरून या सिनेमातून दिसूनही येते. सिद्धार्थचं कॅरेक्टर काही ठिकाणी थोडंसं कन्फ्युज्ड जाणवतं, पण यात खरं तर त्याची चुकी नसून कॅरेक्टर रेखाटणाऱ्याची किंवा दिग्दर्शकाची चुकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मध्यम वर्ग या सिनेमातला सिद्धूचा परफॉर्मन्स रॉकिंग होता, यात काहीच शंका नाही. एकच अट विषय कट. चौकीत नेऊन असा धुईन ना, आयुष्यभर आंघोळ करायचं विसरशील. हॅरी फर्नांडिसनं सिनेमा दिग्दर्शित केलाय. त्यानं त्याच्या नेहमीच्या जॉनर प्रमाणेच एक कंप्लीट कमर्शियल मसालापट करण्याचा प्रयत्न केलाय आणि यात तो बऱ्यापैकी यशस्वीही झालाय. काही अपवाद वगळता सिनेमाची मांडणीही त्यानं बरी केली आहे. या फिल्ममध्ये काही खटकतं ते म्हणजे यातल्या टेक्निकल फॉल्ट्स, टेक्निकल त्रुटी. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी कदाचित 2 वेगवेगळे कॅमेराज वापरण्यात आलेत आणि ते खरं तर स्क्रीनवर पाहताना त्या क्वालिटीवरून ते प्रकर्षानं जाणवतं. जास्त बोललात ना, रोज सकाळी आठवण होईल. झाले शहीद त्यांचे भावे तपुडे तू यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते. मध्यम वर्ग या सिनेमातल्या रवी किशन आणि सिद्धार्थ जाधवच्या कडक परफॉर्मन्सेससाठी मी या सिनेमाला देतेय 3 स्टार्स. एकच अट विषय कट. चौकीत नेऊन असा धुईन ना,
आयुष्यभर आंघोळ करायचं विसरशील. जास्त बोललात ना रोज सकाळी आठवण होईल. आदर्शच्या परिवाराच्या समजा नेटवर्कवर डायरेक्ट अटॅक कर. डायरेक्ट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.